हॅलो एव्हरीवन. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आलेला आहे जवळ अगदी. त्यामुळेच 1 तारखेला 1 फेब्रुवारीला असं काही खास करता येईल आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. तेच आपण पाहणार आहोत. ज्या गणेश उत्सवाला माघी गणेश जयंती किंवा तिलकुंद गणेश चतुर्थी अशी नावे आहेत. म्हणूनच आपण आज जो उपाय पाहणार आहोत तो देखील अतिशय खास आहे. या पृथ्वी तलावावर श्री गणेशाचे तत्व हे सर्वात जास्त असते आजच्या दिवशी, ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे. तर आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे की माता पार्वतीने आपल्या शरीराच्या उठण्याच्या मळाने हा गणपती जो आहे तो तयार केला, ही प्रतिमा तयार केली आणि त्याला जिवंत केले. असा हा गणपती बाप्पा सगळ्यांच्याच आवडीचा आहे आणि या आपल्या जीवनामध्ये निश्चितच जास्त चांगल्या प्रकारे परिणाम दाखवणारे हे जे दिवस असतात खास, त्या दिवसांमध्ये आपण आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू शकतो. आणि म्हणूनच आज मी मनापासून प्रार्थना करते, गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि गणपती बाप्पा सगळे विघ्न जे तुमच्या आयुष्यातील आहे ते दूर करू दे. चला आजचा विषय बघूया, कारण खूप खास आहे. सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे ते आपल्याला तिळाचं खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी. कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, गणेश जन्मोत्सव म्हटले जाते. म्हणूनच अशा नवनवीन माहिती, साधे सोपे उपाय आणि अशाच आपल्या टिप्ससाठी तुम्ही चॅनलच अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे, असे आपले बरेच मित्रमैत्रिणी आहेत जे चॅनल सबस्क्राईब न केलेलं आहेत, तर त्यांनी जरूर करावं. कारण जेव्हा पण आपण एखाद्याला मदतीचा हात पुढे करतो, तर तोच ब्रह्मांडातून फिरून आपल्याला तो मदतीचा हात कधी ना कधीतरी उपयोगी पडत असतो. त्यामुळेच हा नियम आहे नियतीचा. आपण जे इतरांना देतो, जे मदतीचे हात देतो, ते आपल्याला आपल्या संकटकाळी निश्चितच उपयोगी पडतात. तर आज करायचं काय आहे, हळदीची पेस्ट बनवायची आहे सकाळी सकाळी अंघोळ वगैरे आवरल्यानंतर. आणि ही हळदीची पेस्ट बनवून गणपती बाप्पांना याने अंघोळ घालायची आहे आपल्याला. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. चंदनाचं अत्तर असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेहमी, चतुर्थीच्या दिवशी चंदनाचं अत्तर दुर्वांना लावण्यासाठी. तेव्हा अत्तर ज्यांच्याकडे आहे, जे माझा व्हिडिओ डिटेलमध्ये बघतात, तर त्यांना माहिती असणार आहे. तर ते थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे. आणि गणपती बाप्पांना बोटाने आपण कसं उटणं वगैरे लावतो, तसं छोटीशी जी आपल्या देव्हाऱ्यातली मूर्ती आहे तिला लावायचं आहे आणि मग अंघोळ घालायची आहे पाण्याने. आणि तीच हळदीची वाटी, त्या हळदीच्या वाटीत जे हळद उरलेली आहे त्यानेच आपल्या मेन दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. 6 ठिपके काढायचे आहेत. 3, 3, 3 असे. आणि मग त्याचं स्वस्तिक बनवायचं आहे. हा अतिशय असा जबरदस्त उपाय आहे. ज्या घराच्या मेन दरवाजावरती, मेन एंट्रन्सला जिथे हळदीचं स्वस्तिक असतं, तिथे आपोआपच निगेटिव्हिटी निघून जाऊन चांगल्या गोष्टींचा तिथे प्रवेश हा निश्चितच होतो. म्हणून सगळ्यात पहिला हा उपाय करायचा आहे. आणि तीच हळदीची पेस्ट जी आहे ती आपल्या माथ्यावरती तिलक आपल्याला लावायचं आहे, जेव्हा गणपती बाप्पांना आपण अंघोळ घालून स्वस्तिक काढायच्या अगोदर. यानंतर आज तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बरं का. तूप हे जे आहे ते देवतांना प्रसन्न करतेच करते, याशिवाय लक्ष्मीला आकर्षित करते. आणि तुपाचा दिवा समृद्धीही दर्शवतो, समृद्धिकारक मानला जातो. म्हणूनच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर आता ज्या लोकांना खूप सारा पैसा कमवायचा आहे, श्रीमंत बनायचं आहे, सगळ्यांचीच इच्छा असते की आपण श्रीमंत बनावं, आपल्याला ज्या पाहिजेत गोष्टी त्या आपल्याला घेता याव्यात, आपण मन मारून जगू नये असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, ₹1 शिक्का घ्यायचा आहे आणि हा ₹1 शिक्का स्वच्छ करायचा आहे पाण्याने, गंगाजल टाकून. आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपण जिथे तुपाचा दिवा लावलेला आहे तिथे धूप प्रज्वलित करायचं आहे. आणि त्याच दिव्यातलं जे आहे तूप थोडंसं बोटामध्ये घ्यायचं अनामिकेच्या आणि डाव्या हातात हा ₹1 कॉईन ठेवायचा. आणि मग त्यानंतर ऑरेंज कलरचं जे शेंदूर आहे, जे आपण हनुमंतांना वापरतो, ते घ्यायचं आहे आपल्याला आणि ₹1 ला
तूप जे आहे, तूप आणि ते शेंदूर मिक्स करून त्या नाण्याला दोन्ही बाजूनी लावायचं आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्ही हे लावायचं आहे त्या कॉईनला. आणि त्यानंतर हा जो धूप आहे, त्या धुपावरती हा जो आहे कॉईन थोडा वेळ धरायचा आणि जो मी मंत्र सांगत आहे, तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. शक्यतो करून खास करून 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही जमलं तर 51 वेळा म्हणायचं आहे. कारण आपल्याला आर्थिक परिस्थितीसाठी हा उपाय करत आहोत त्यामुळेच. तर मंत्र असा आहे, दोन्ही हातांमध्ये हा कॉईन धरायचा, दोन्ही तळहातांच्या मध्ये असा झाकून आणि मग म्हणायचं आहे, ओम नमो गणपतये कुबेर एकदरिको फट स्वाहा असा मंत्र आहे जो स्क्रीनवर मी दाखवलेला आहे. हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हा कॉईन जो आहे तिथेच ठेवायचा आहे. मंत्र आणि तुमची गणेशाची पूजा संपल्यानंतर हा जो शिक्का आहे तो पाकिटात ठेवायचा आहे आपल्याला. तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पैसे वगैरे ठेवता तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा एक फिक्स रक्कम अमाउंट तुम्ही विचारात घेऊन जी तुम्हाला पाहिजे आहे. उदाहरणार्थ मला आत्ता श्रीमंत बनण्यासाठी 10 कोटी रुपये हवे आहेत किंवा 1 लाख रुपये आत्ता हवे आहेत अमाउंट. ते तुम्ही म्हणायचं आहे, मनामध्ये ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही नुसतंच म्हणालात, "देवा मला श्रीमंत बनव." तर नुसतं श्रीमंत जेव्हा आपण म्हणतो त्याच्या संकल्पना अनेक आहेत. शरीराने श्रीमंत बनव, विचाराने श्रीमंत बनव किंवा अनेक गोष्टींनी श्रीमंत बनव. काहीही या गोष्टींमध्ये येऊ शकतं. म्हणून तुम्ही जे काही आहे आर्थिक परिस्थितीसाठी श्रीमंत बनवण्यासाठी पैसा पाहिजे, तर पैशाबद्दलच आपल्याला ठाम मनामध्ये एक पक्का निर्धार धरून ते आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एकदा फक्त गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. येत नसेल तर मोबाईलवरती लावून तिथे देवापाशी बसायचं आहे आणि लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आणि दुर्वा ज्या आहेत 21 दुर्वांची एक जुडी अर्पण करू शकता. यानंतर तुम्ही हा कॉईन आहे सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी हा कॉईन उचलू शकता आणि आपल्या तिजोरीत वगैरे लाल कापडामध्ये बांधून हा ठेवायचा आहे. त्यानंतर दर प्रत्येक संकष्टीला हा कॉईन काढायचा. यावरती हा मंत्र म्हणायचा 11 वेळा जो मी सांगितलेला आहे किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा आणि मग पुन्हा हा कॉईन ठेवायचा आहे. अशा प्रकारे या कॉईनला चार्ज करत राहायचं आहे सतत. अतिशय महत्त्वाचा पॉवरफुल असा जबरदस्त उपाय जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती चांगली, सुखाची, समृद्धीची व्हावी, समृद्धता यावी यासाठी जरूर करा आणि अनुभव घ्या. किती छान अनुभव येतोय. तर असा होता आजचा उपाय. कसा वाटला तुम्हाला? आवडला तर जरूर लाईक करा आणि जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.